स्तोत्र क्रमांक 43. स्तोत्रसंहिता 43 आपण आळीपाळीने वाचूया. बचाव आणि मुक्तीसाठी प्रार्थना. हे देवा, माझा न्याय कर. भक्तिहीन राष्ट्रांशी माझ्या पक्षाने लढ. कपटी व कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर. कारण देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस. तू माझा का त्याग केलास? वैराच्या जाचावरून सुटकेचे विषानी मी का फिरावे? तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर. ती मला मार्ग दाखवत. तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत. म्हणजे मी देवाच्या विधीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन. आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करो. म्हणून मी पुनरपी त्याचे गुणगान गाईन. आमीन. वाचलेली वचन देवबाप आपणा करता आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि युगाने बसू. आमीन. आमीन. यावेळेस जुना करारामधून शास्ते या ग्रंथातून आपण 6वा अध्याय 11 ते 28 वाचणार आहोत. तर कोण वाचत आहे? कृपया करून लवकर या. शास्ते याचा 6वा अध्याय 11 ते 28 आपल्यासाठी अपेक्षा सिस्टर वाचतील. आणि त्यानंतर आपण पत्र वाचन करणार आहोत. इब्री करास पत्र 13वा अध्याय 15 आणि 16 दोनच वचन आहेत. तर इथून सिस्टरांचं झाल्यानंतर कुणीतरी तयार राहावं. पत्राचे वाचन इब्री लोकांस पत्र याचा 13वा अध्याय 15 आणि 16 वचन. पवित्र शास्त्रातून शास्त्र याचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 11 ते 28. 11 ते 28 वचन आपण वाचूयात. गिदोनाने आज जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सपिटाच्या बेखमीर भाकरी केल्या. त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एका वृक्षाखाली आणून त्याला सादर केले. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, मांस व बेखमीर भाकरी घेऊन त्या खडकावर ठेव व त्यावर रस्सा ओत. त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या माणसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला. तेव्हा खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या. यानंतर परमेश्वराचा दूत त्याच पुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले. तेव्हा तो म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, तुझे क्षेम असो, भिवू नको, तू मरावयाचा नाहीस. मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव यावे शालोम म्हणजेच क्षेमदाता परमेश्वर असे ठेवले. कराच्या अत्रा येथे ती आजपर्यंत आहे. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोरा म्हणजे दुसरा गोरा जो 7 वर्षाचा आहे तो घे. तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्यापाशी असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेला पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीचे लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसऱ्या गोऱ्याचे हवण कर. गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले. पण आपल्या बापाचे घराणे व नगराचे लोक त्याच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्यांनी ते रात्री केले. नगरवासी मोठ्या पहाटे सुटून पाहतात तो बआल देवाची वेदी मोडून पडली आहे. तिच्यापाशी असलेले अशेरा मूर्ती तोडून टाकलेले आहे आणि तो दुसरा गोरा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पिलेला आहे. आमेन. यावेळेस आपण पत्राचे वाचन करणार आहोत आणि इब्री लोकांस पत्र याचा 13वा अध्याय 15 आणि 16 ही 2 वचनं आहेत. तर आपल्यासाठी
इब्री लोकासपत्र त्याचा 13वा अध्याय आणि 15 आणि 16 आपण वाचू. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. आमेन. आमेन. यावेळेस आपण उठून उभा राहूया. आजचे जे शुभवर्तमान आहे ते मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 21 ते 26 आपण वाचणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 21 ते 26 वचन. राग व खून. खून करू नकोस, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांनी सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नगरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो, दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाही. वाचलेली वचनं परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. आमेन. योवाश. बस आपण प्रार्थना करूया आणि मग संदेश सुरू करूया. धन्यवाद करतो प्रपिता परमेश्वर, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो पप्पा. प्रभू, आज जे काही वचन येणार आहे ते वचन प्रपिता परमेश्वरा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जावं. मी बोलत आहे प्रपिता परमेश्वरा, म्हणून प्रपिता परमेश्वरा प्रत्येकाने ते ऐकावं, त्यांचे कान या वचनाकडे द्यावं. प्रपिता परमेश्वरा, जरी मी बोलत आहे तरी वचन तुझे आहेत प्रपिता परमेश्वरा. या वचनाकडे प्रत्येकाने कान द्यावा आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजून त्याचं 30 नाही 60 नाही तर 100 पट फळ यावं अशी प्रार्थना आम्ही करतो. प्रभू धन्यवाद करतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तर यावेळेस शास्ते या पुस्तकामधून विषय घेतलेला आहे. आणि शास्ते हा शब्द आला की थोडंसं आपल्याला म्हणजे आपण ज्यावेळेस बायबल वाचायला सुरुवात करतो तर नवा करार मत्ते, मार्क, लूक, योहान प्रेषितांची कृत्य इथून सुरुवात करतो. जुन्या करारामध्ये आपण उत्पत्ती वाचतो. त्याच्यानंतर जर हळूहळू पुढं जायला लागतो ना, काहीच कळत नाही. बरोबर आहे ना? कुणाकुणाचा अनुभव आहे हा? हां, जे वाचत असेल त्यांचा नक्कीच अनुभव असेल. हालेलुया. तर त्याच्या पुढं ज्यावेळेस आपण जातो एक एक पुस्तक त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला जड जातात. तर त्या गोष्टींमधलं किंवा त्या पुस्तकांमधला हा एक पुस्तक आहे. बरेच लोकांनी वाचून गेले असेल, पण शास्ते हे काय असतं, जजेस, इंग्लिशमध्ये जजेस काय होते त्याच्याविषयी मी थोडं काय सांगतो. जजेस हे शास्ते म्हणजे परमेश्वर त्या काळामध्ये अशा लोकांना उभं करायचा जे आपल्यामधूनच म्हणजे इस्रायल लोकांमधूनच असायचे आणि त्यांना इस्रायल लोकांना वाचवण्यासाठीच ते उभं केलं जायचं.
आणि परमेश्वर इस्रायल लोकांना संकटामध्ये पण परमेश्वरच टाकायचं. त्याचं रिझन काय होतं? आज्ञा. बरोबर, चुकायची लोक. अगदी बरोबर ब्रदर. जी आज्ञा परमेश्वराने दिलेली आहे ते पाळण्यास ते चुकायचे आणि ते चुकले, परमेश्वराला राग यायचा. जसं आईला येतो ना राग, पण परमेश्वराचा राग थोडा वेगळा होता त्यावेळेस. मग तो काय करायचा? दुसऱ्या राज्यांना इस्रायल लोकांवरती राज्य करण्यासाठी अधिकार द्यायचा. मग त्याच्यानंतर काही लोक मग देवा देवा वाचव, देवा देवा वाचव असं प्रार्थना केल्यानंतर मग शास्ते उभे करायचा आणि त्या शास्ते लोकांकडून इस्रायल लोकांना वाचवायचा. तर त्या शास्तेमधून हा एक गिदोन नावाचा एक मनुष्य परमेश्वराने निवडलेला होता. त्याची ही कथा आहे किंवा त्याचा हे गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे ही परिकथा नाही आहे, तर रिअल स्टोरी. थोडं आपण स्टोरीच्या हिशोबाने घेऊया म्हणजे तुम्हाला ते नीट कळेल. आता हे गिदोनाचा जो काळ आहे तो चूक होऊन परमेश्वराने त्यांना दंड दिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे मिद्यानी लोक किंवा ते आजूबाजूची जे लोक होते, जे राजे होते, ते त्रास देणारे होते. कुणाला? इस्रायल लोकांना. आणि ते त्रास काय द्यायचे माहिती आहे का? जे त्यांची पिकं असायची, फसल, काय म्हणतात, अजून काय शब्द असेल, धान्य, ते धान्य ते लुटून न्यायचे. म्हणजे लावायचं त्यांनी, उगवायचं त्यांनी, जोडायचं त्यांनी, आणि लुटायला कोणी यायचे? मिद्यानी लोक यायचे. आणि ह्या गोष्टीला ते इस्रायल लोक सगळेचे सगळे त्रासलेले होते. इतका त्रास म्हणजे इतकं सगळं करायचं आणि आपलं जे अन्न आहे ते आपल्यालाच खायला नाही. बघा आपल्या काही पिक्चरमध्ये, काही फिल्म्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की शेतकरी धान्य करतो, असे ढीगचे ढीग रचतो आणि जमीनदार यायचा आणि ते जमीनदार येऊन सगळं त्याचा टॅक्स म्हणून घेऊन जायचा. बघितलं आहे ना पिक्चरमध्ये? ते टॅक्स म्हणून घेऊन जायचा. पण हा जो काळ आहे ते मिद्यानी लोकांनी त्यांच्यासाठी त्रास असा होता की ते लोक येऊन त्यांना मारायचे, इस्रायल लोकांना मारायचे, त्यांना लुटायचे आणि ते सगळं जे काय धान्य होतं ते सगळं लुटून घेऊन जायचे. अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि गिदोननी काय करतं इथं, ज्यावेळेस इकडे ही परिस्थिती जी आहे, गिदोन जोडणी करत आहे, पिकांची जोडणी करत आहे. तुमच्यामध्ये शेतकरी लोक असतील. जोडणी म्हणजे काय आणि कुठं केली जाते? मळ्यात, म्हणजे शेतात. बरोबर ना? ओपन खुलं रान पाहिजे, तिथं हवा चालू पाहिजे, जेणेकरून असं केलं धान्याला ते खाली पडेल. धान्य जड असतं ते खाली पडेल, त्याच्यामधला जो भुसा आहे तो हवेने, बरोबर ना, ह्याला जोडणी म्हणतात ना? हां, मी बरोबर आहे म्हणजे. तर हे काम इथं लिहिलेलं आहे की गिदोन कुठं करत आहे माहिती आहे का? द्राक्षकुंडामध्ये. काय करत आहे? द्राक्षकुंडामध्ये. द्राक्षकुंड हे कुठं असतं माहिती आहे का? एखादा बंद खोली असते, एखादा छोटासा एरिया असतो, तिथं हवा जास्त चालू नसते आणि त्या ठिकाणी हा गिदोन नावाचा जो व्यक्ती आहे तो जोडणी करत आहे धान्याची. का करत आहे माहिती आहे का तो? कारण तो घाबरलेला आहे. कारण मी जर ओपनमध्ये म्हणजे उघड्यामध्ये शेतामध्ये जर मी जोडणी केली तर मिद्यानी लोक मला येऊन लुटतील आणि ते घेऊन जातील. म्हणजे जे काही मी मेहनत केलेली आहे ते मेहनत ते घेऊन जातील, मला त्या मेहनतीमधून काहीच मिळणार नाही. ही गोष्ट द्राक्ष कुंडामध्ये जोडणी करत असताना देवदूताने त्याला दर्शन दिलं आणि देवदूताने दर्शन देताना त्याला काय हाक मारलेली आहे? हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. माझ्या मागे बोला, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आता स्वतःला बोला, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आज गिदोनची परिस्थिती आपल्यावरती सुद्धा असू शकते. मला नाही माहिती तुमची परिस्थिती. गिदोन त्रासलेला होता, तुम्ही त्रासलेले असू शकता. गिदोन घाबरलेला होता, तुम्ही घाबरलेले असू शकता. काहीतरी परिस्थिती तुमच्या समोर आलेली आहे की ती परिस्थिती अशी आहे की तुम्ही जे काम उघड्यामध्ये करायला पाहिजे ते गुपितमध्ये करत आहात.
तर आज परमेश्वर तुमच्या नावाला हाक मारत आहे की हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. मला एक गोष्ट सांगा, तो बलवान होता का? पिक्चर काय आहे इकडं? घाबरलेला आहे तो. हा, मिद्यानी लोकांना घाबरलेला आहे. आता आपल्या फिल्म्स वगैरे मध्ये नाही का दाखवतात, हिरो असतो डायरेक्ट दुसऱ्याच्या राज्यामध्ये जाऊन सगळं लुटून बिटून, म्हणजे सगळ्यांना मारून बिरून बहिणीला, आईला आणि तिच्या प्रियसेला घेऊन येतो. हां, ॲक्च्युली तसं परमेश्वरचं दूत म्हणतोय हे बलवान वीरा. तर हा गिदोनचं पिक्चर, गिदोनचं जे काय आहे ते तसं दिसायला पाहिजे ना. हा, कोणी सगळे द्राक्ष कुंडामध्ये करा, मी उघड्यामध्ये करणार, मी परमेश्वराने मला ताकद दिलेली आहे. मग परमेश्वराने येऊन त्याला बलवान वीरा म्हटलं तर आपल्याला पण पटेल, बरोबर ना, आपल्या बुद्धीला. पण मला एक गोष्ट सांगू द्या प्रियांनो, आपण ज्या गोष्टीमध्ये नसतो किंवा ज्या गोष्टीचा स्वभाव आपल्यामध्ये नसतो, जी ताकद आपल्यामध्ये नसते, जे सामर्थ्य आपल्यामध्ये नसतो, त्या परमेश्वराला आपल्याला त्या गोष्टीमध्ये पाहायची इच्छा असते आणि परमेश्वर त्या नावाने आपल्याला हाक मारतो, ज्या पद्धतीने त्यांनी गिदोनला हाक मारलेला आहे, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. जरी गिदोन त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस तो घाबरलेला होता, तो बलवान वीर नव्हता, पण परमेश्वराला त्याला बलवान वीर बनवायचं होतं. प्रियांनो, आज तुम्हालाही त्याला परमेश्वराला बलवान वीर बनवायचं आहे. त्यामुळे तो आज तुम्हाला हाक मारत आहे, हे बलवान वीरा, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आज तुमच्यामध्ये जर कोणी आज समजत असेल आपल्या स्वतःच्या परिस्थितीला घाबरून की माझ्यासोबत परमेश्वर नाही, माझ्या या परिस्थितीला काढून टाकणारा माझ्याबरोबर कोणी नाही, माझी आई नाही, माझे वडील नाही, मी अनाथ आहे, तर आज तुम्हाला सांगू द्या, या वचनाद्वारे आज परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्यासोबत आहे. हालेलुया. त्यानंतर काही गोष्टी, काही कुरकुर त्यांनी गिदोननी ओळखलं नाही. गिदोनला वाटलं की कोणतरी आहे, प्रवासी आलाय, बसलाय, बोलतोय माझ्याशी, आणि त्यांनी सगळ्या गोष्टीने का सांगतोय की परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर हे सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर काय व्हायला पाहिजे. आपणही बोलतो ना तसं, एक्सक्यूज देतो, है का नाही. परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर ही गोष्ट अशी नव्हती झाल्या पाहिजे, ती गोष्ट तशी नाही झालं पाहिजे होती. माझं असं काय, माझी नावाची बदनामी झाली, माझं हे झालं, माझं ते झालं. सेम तसंच करतोय हा, म्हणजे आपण काही वेगळे नाही आहे. पण परमेश्वर दूत जो आहे तो पुन्हा म्हणतो, तू घाबरू नकोस, तो तुला इस्रायलला वाचवण्यासाठी निवडलेला आहे आणि तुझ्या सोबत परमेश्वर आहे. त्यानंतर परत आपण तिथं थांबत नाही, गिदोन पण तिथं थांबला नाही. तिथं तो काय म्हणतोय, मी तर 12 वंशामधल्या सगळ्यात कनिष्ठ वंशामधला आहे. सगळ्यात कनिष्ठ म्हणजे लहान. हा, ते मला नाही येत, हे मला नाही येत, मी तर लहान आहे, मला काय जमणार आहे, है का नाही, मी तर लहान, मी लहान. किती एक्सक्यूज देणार आपण. हां, चर्चला जायचं कोणी मोठ्यांनी, लहानांनी घरी बसायचं, नंतर येतो मी, है का नाही. मी लहान बोलून किती लपणार आहोत आपण. हालेलुया. पण परमेश्वर लहानांमधून निवडतो, बायबलचं वचन आहे. लेकरांमधून निवडतो, हे बायबलचं वचन आहे. तो गिदोन कितीही कनिष्ठ असला होता तरी सुद्धा त्याच्या वंशातून गिदोनला निवडलेलं होतं आणि त्याची खात्री त्यांनी करून दिलेली होती. प्रेज द लॉर्ड. त्या खात्री काय केली हा विषय आपला नाही. त्याच्या पुढे काय झालेलं आहे की गिदोनला एक्सक्यूज दिल्यानंतर, कारण दिल्यानंतर, त्यावेळेस देवदूत म्हणतोय की परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि 16व्या वचनामध्ये परमेश्वर देवदूताद्वारे म्हणत आहे की परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. त्यानंतर 24व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गिदोन परमेश्वर प्रित्यर्थ वेदी बांधत आहे. आता इथून आपला मेन संदेश, जो टॉपिक आहे, ते सुरू झालेला आहे. आपणही काय करतो, आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस परमेश्वर येतो किंवा परमेश्वरची शांती आपल्याला मिळालेली आहे असं कळतं. बघा मी काय बोलतोय. आपल्याला वाटतं की परमेश्वर माझी ओळख करून घेत आहे किंवा परमेश्वराने मला भेट दिलेली आहे.
त्यावेळेस आपणही परमेश्वराला काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो. तेच प्रयत्न इथं गिदोननी केलेला आहे. कोणी वेळ देतं, कोणी पैसा देतो, 5,000 10,000 पाकिटामध्ये टाकून देतो. आपल्या पद्धतीने आपण करतो. आपल्या पद्धतीने, माझे प्रत्येक शब्दांकडे लक्ष द्या, आपल्या पद्धतीने आपण करतो. तेच काम गिदोनी या ठिकाणी केलेले आहे. ज्या वेळेस त्याला कळलं की माझ्याबरोबर बोलणारा व्यक्ती हा कुणी साधासुद्धा नाहीये, तो देवाचा माणूस आहे, तो देवदूत आहे, तो देव आहे, हे ज्या वेळेस त्याला कळलं, त्यावेळेस तो भानावरती आला आणि त्यांनी देवासाठी, परमेश्वराप्रत्यय त्यांनी काय केली? वेदी बांधली. आपल्याला ही वेदी बांधायची आहे प्रियांनो. कोण कोण बांधणार? बरं, वेदी म्हणजे ही वेदी, प्रार्थनेची वेदी. प्रेज द लॉर्ड. नाहीतर गैरसमज व्हायचा, वेदी म्हणजे आता एवढं मोठं आमचं घरच आहे, हे कसं काय बांधू आम्ही? बरोबर आहे का नाही? वेदी म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये येताय, हे जे स्टेज आहे किंवा हे जे आपण पुलपीट म्हणतो, याला वेदी म्हणतो. हे पवित्र स्थान आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु आत्मिक वेदी आपल्याला आज बांधायची गरज आहे प्रियांनो. पण ती कशी बांधायची आपण पुढे पाहूया. चोवीसाव्या वचनामध्ये इथं लिहिलेलं आहे की मग गिदोनाने तेथे परमेश्वरप्रित्य वेदी बांधली व तिचे नाव यावे शालोम म्हणजे शांतीदाता परमेश्वर असे ठेवले. अभियेजरांच्या 11 येथे ते आजपर्यंत आहे. म्हणजे बघा, इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तर आपण वचन वाचून जातो. गिदोन त्रासलेला होता, गिदोन टेन्शनमध्ये होता, गिदोन आपल्या धान्याला घेऊन टेन्शनमध्ये होता, आपल्या इस्रायलच्या लोकांना घेऊन टेन्शनमध्ये होता. त्याला सगळी हिस्ट्री माहिती होती की इस्रायल लोकांबरोबर कसा कसा परमेश्वर होता, मोशेने कसं मिस्र देशामधून काढून आणलेलं होतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याची साक्षरूपेने त्यांनी ऐकलेले होते. आणि ऐकलेलं असताना सुद्धा तो ह्या गोष्टीला घेऊन आश्चर्यचकित होता की आमचे पूर्वज तर म्हणतात की परमेश्वर आमच्या सोबत होता, तर हेच त्रास आम्हाला काय? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा असणार आहे आणि तुम्ही अशांत असणार आहे प्रियांनो. पण ज्यावेळेस परमेश्वराचं दूत किंवा परमेश्वराची ओळख, परमेश्वर आपली ओळख घेतो ना, त्यावेळेस एक शांती, एक आत्मिक शांती तुम्हाला मिळते. आणि ते शांती त्या गिदोनाला मिळाली. म्हणून ते ज्यावेळेस वेदी बांधली, त्यावेळेस त्यांनी काय वेदीला नाव दिलं? यावे शालोम, शांतीदाता परमेश्वर. हालेलुया. तर आपल्या ज्यावेळेस अंतःकरणामध्ये शांती येते प्रियानो, आपल्याला ज्यावेळेस अंतःकरणामध्ये आनंद येतो परमेश्वरामध्ये असताना, त्यावेळेसही आपण वेदी बांधणं गरजेचं आहे. परंतु इथं पुढं काय झालेलं आहे? त्याच रात्री 25व्या वचनामध्ये आपण वाचूया. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनला म्हटले, आपल्या बापाचा गोरा म्हणजे दुसरा गोरा जो 7 वर्षाचा आहे, तो घे, तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेर मूर्ती तोडून टाक. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय झाला? पुन्हा एकदा वाचूया आपण. त्याच रात्री, ज्या रात्री वेदी बांधलेली होती त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोरा म्हणजे दुसरा गोरा जो 7 वर्षाचा आहे, तो घे, तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. ही आज्ञा कुठून आली? परमेश्वराकडून. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या आशेराची मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसऱ्या गोऱ्याचे हवन कर. गिदोनाला आपल्या नौकरपैकी जणांना घेऊन परमेश्वराने त्या सांगितल्याप्रमाणे केले आणि आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक याचे भीतीने ते काम दिवसा न करता त्यांनी ते रात्रीचे केले. बघा, या ठिकाणी एक गोष्ट खूप लक्षपूर्वक आहे का? आपल्याला देवाला द्यायला आवडतं, पण आपल्या पद्धतीने. परत एकदा बोलतो मी,
आपल्याला देवाला द्यायला आवडतं, पण आपल्या पद्धतीने. पण देवाला घ्यायला आवडतं, पण त्याच्या पद्धतीने. परत एकदा हे पण वाक्य बोलतो मी. देवालाही आपल्याकडून घ्यायला आवडतं, तुमच्या पद्धतीने नाही, त्याच्या पद्धतीने. तेच हे केलेलं आहे परमेश्वराने. वेदी बांधली नव्हती का? बांधली होती, पण ती गिदोनच्या पद्धतीने बांधलेली होती. त्याला पटेल, त्याला आवडेल तसा बांधलेली होती. आपल्याला पटेल त्यावेळेस आपण चर्चला येतो, आपल्याला पटेल त्यावेळेस आपण दांडी मारतो, आपल्याला पटेल त्यावेळेस आपण बायबल उचलून वाचायला लागतो. आपल्याला आजचा अध्याय कोण कोण वाचता असं? बायबल वाचायचं राहिलं, एकच वचन वाचतं, आज वेळ नाही. कोण कोण वाचता असं? असं वाचू नका, खूप गडबड होईल. कारण आज बरेच लोक नाही का, आपल्याला मनाला समाधान देण्यासाठी आपल्याला आवडेल त्या पद्धतीने बायबल उचलतात. बरेच लोक बायबल पण उचलत नाही, वाचत पण नाही, ते लोक वेगळे. पण जे बायबल वाचतात ते वाचून जातात त्या आपल्या पद्धतीने. कधी स्तोत्रसंहिता निघतं, कधी उत्पत्ती निघती, काय कुणाशी काय कनेक्शन आहे तेच कळत नाही. तुमच्या पद्धतीने नका वाचू प्रियांनो. सुरुवात करा, मत्ते, मार्क, लूक, योहान, प्रेषितांची कृत्य पूर्ण नवीन करार वाचून काढा. नाही कळलं पुन्हा वाचा. जुन्या करारामध्ये इतक्यात जाऊ नका. मग असं वाटलं की बाबा मला आता कळलेलं आहे, मग ते शुभवर्तमान काय आहे, प्रेषितांची कृत्य काय आहे, पौलांनी लिहिलेले पत्र काय आहे, पेत्राने लिहिलेले पत्र काय आहे, याकोबाने लिहिलेल्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, हे ज्यावेळेस प्रकटीकरण काय आहे हे ज्यावेळेस आपल्याला कळायला लागलेलं आहे असं वाटलं, त्यावेळेस आपण जुन्या कराराकडे जावं आणि उत्पत्तीपासून आपण सुरुवात करावी. ही बायबल वाचायची पद्धत मी तुम्हाला थोडक्यात शिकवत आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी वाचावं. प्रेज द लॉर्ड. तर मी बोलत होतो की आपल्याला परमेश्वराला द्यायला आवडतं पण आपल्या पद्धतीने, पण परमेश्वराला ही घ्यायला आवडतं त्याच्या पद्धतीने. मग त्याच्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर त्याची पद्धत काय आहे, इकडं शास्त्रामध्ये लिहिलं आहे की त्यांनी पहिले काय केलेलं आहे, पहिले काय सांगितलेलं आहे की तू तुझ्या बापाने बांधलेली जी बाल देवताची वेदी आहे ते पहिले पाड, पहिले ते तोड. त्यानंतर त्या लाकडांनी जशी विधित केलेली विधी आहे, जशी विधित केलेली वेदी आहे ती तू बांध, असं परमेश्वराची वचन होतं. कुणाला होतं? गिदोनाला. गिदोन बोलला का मी वेदी बांधली ना, ह्याचा स्वीकार कर, मी आलो ना चर्चमध्ये, तेवढं बास नाही का? तुम्ही चर्चमध्ये येत आहे आमच्यासाठी नाही, मी चर्चमध्ये येतोय तुमच्यासाठी नाही, मी चर्चमध्ये येतोय त्या जिवंत देवाला भेटायला. हे ज्यावेळेस लोकांना कळलं की सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. बरोबर आहे? बरोबर आहे. आपण कुणाच्याच विरोधामध्ये नाही का, आपल्या मनामध्ये काहीच वैर नसणार आहे. मग मी चर्चमध्ये माझ्या जोसेफ भावासाठी येत नाही, मी चर्चमध्ये माझ्या मोरेस भावासाठी येत नाही, अंकलसाठी येत नाही, आंटीसाठी येत नाही, मी कुणासाठी येत आहे? जिवंत देवाला भेटायला. त्याच्या वचनातून आज माझ्याशी देव काय बोलणार आहे हे ऐकायला ज्या वेळेस ह्या बुद्धीने, या ज्ञानाने, ह्या विचाराने आपण या प्रार्थना मंदिरामध्ये येतो, त्यावेळेस आपल्याला वचन पण कळतं, आपल्याला स्तुतीने आराधना पण कळते, नाहीतर आपल्याला ते पण कळत नाही. आपण काय करतो, प्रत्येक गोष्टींना नाही का, गोष्टींमध्ये आपण प्रॉब्लेम शोधतो. मग हे तसं आहे, ते गाणं नव्हतं घेतलं, हे गाणं नव्हतं घेतलं. प्रत्येक गाणं हे देवासाठी बनवलेलं आहे. तर आपण नवीन नवीन गाणं, दावीद म्हणतो ना, मी तुझ्यासाठी नवीन गीत गाणार. मग आपण का त्याच गीतांमध्ये आपल्याला सगळे गाणं गायचेत असं नाही मी म्हणते. मी उपासना संगीतामधल्या गीतांसाठी काहीच बोलत नाही, आपल्याला उपासना संगीता मधले गायचेत. पण आपण दर रविवारा एखादा नवीन गाणं का नाही गाऊ शकत? तुम्ही का नाही शिकू शकत? तुम्ही स्वतःला स्टॉप करू नका, तुम्ही स्वतःला स्टॉप करू नका प्रियांनो.
शिकण्यामध्ये देव परमेश्वर आपल्याला मरुस्तोवर काही ना काही शिकवत राहणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही शिकण्याचा विसरू नका, सोडू नका प्रियांनो. तर इथं गिदोनाला म्हणत आहे की तुझ्या बापाने बांधलेली बाल देवतेची वेदी पाडून टाक, तोडून टाक. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला विचार करायची गरज आहे की मी तर वेदी बांधत आहे, मी तर स्तुती आणि आराधना करत आहे, मी तर अर्पण करत आहे, मी तर अंतःकरणामधून बायबल वाचत आहे, तरीसुद्धा मला प्रार्थनेचं उत्तर का नाही मिळत आहे. तर तुम्हाला हे विचार करायची गरज आहे प्रियांनो. ज्या प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझ्या वडिलांनी, माझ्या पूर्वजांनी काहीतरी चुकीची वेदी तर बांधलेली नाही आहे ना, काहीतरी कर्जाची वेदी तर बांधलेली नाही आहे ना, मला कर्जच संपत नाही आहे, काहीतरी भांडणाची वेदी तर बांधलेली नाही आहे ना, काहीतरी खोटं बोलण्याची वेदी तर बांधलेली नाही आहे ना, की मी कितीही खरं बोलायचा प्रयत्न केला तरी खोटंच निघतंय. हा, जो बोलूंगा मैं सच बोलूंगा, लेकिन खोटंच बोलताय. खोटं. कारण आपल्याला काही गोष्टी, बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक परिवारामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्स कशामुळे आहेत ना हे कळत नाही. तर कशामुळं आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर तुम्ही गुडघ्यांवरती जाऊन आपल्या वाडवडिलांनी जे चुकीच्या वेदी बांधलेल्या आहेत ते तोडणं गरजेचं आहे प्रियांनो. नाही समजलं? समजलं? काय समजलं? काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्रास देणाऱ्या आपल्या जीवनामध्ये आजही असतील, त्या कशासाठी आहे, का आहे हे जर तुम्हाला कळत नाहीये, माझ्याही लाईफमध्ये, माझ्या बहिणीच्या पण लाईफमध्ये, त्याच्या पण लाईफमध्ये, तिच्या पण लाईफमध्ये, आमच्या सगळ्यांच्या लाईफमध्ये सेम प्रॉब्लेम आहे. काहीतरी चुकलंय हे ज्यावेळेस तुम्हाला कळलं तर सगळ्यांना गोळा करा, गुडघ्यांवरती या आणि वाडवाल्यांनी बांधलेली जी वेदी आहे ते येशूच्या नावामध्ये तोडून टाका. आता ते तोडायची पद्धत काय आहे? कोराड घ्यायचं, कोयता घ्यायचा आणि काहीतरी तोडायचं, तसं नाही. मत्ते 18:18 मध्ये लिहिलेलं आहे, जे काय तुम्ही पृथ्वीवरती बांधाल ते, जे काही तुम्ही पृथ्वीवर खुलं कराल. आता बघा ह्या वचनाचं इथं संदर्भ लागतो की बऱ्याच आपल्या पूर्वजांनी चुकीच्या गोष्टी खुल्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे हे मी त्रासामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आयांनी किंवा बापांनी, वडिलांनी कृपया करून असं बोलू नका आपल्या लेकरांना. हे याचे आजोबा पण जुगारी होते, तसाच निघाला, तसंच करणार, तसाच करणार, काय नाही होणार, तू सैतानेस, असं बोलू नका. तुम्हाला कितीही राग आला तुमच्या जिभेला आवरा प्रियांनो. हा, काय करणार नाही, काय कामधंद्याचे नाहीये, तू काय उपयोगाचा नाहीये, हे शब्द वापरू नका. तुम्हाला तुमचा मुलगा आशीर्वाद झालेला पाहिजे, विचारतोय मी, नक्की आशीर्वाद बोला. तू आशीर्वादित होशील, येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादित होशील. कुठले वडिलांना स्पेशली सांगतो, तुम्ही घराचे प्रमुख आहात, तुम्ही आपल्या लेकरांच्या डोक्यावरती हात ठेवून बोलायला पाहिजे की तू आशीर्वादित आहेस, तुला सगळ्या गोष्टी येतात, तुला देवाच्या आत्मिक गोष्टी सुद्धा तुला माहिती पडणार आहे, तुला जगिक गोष्टी सुद्धा, जगामध्ये सुद्धा कसं राहायचं आहे हे तुला माहिती पडणार आहे. तू मूर्ख आहेस, तू काय होणार नाही, तुझं काय लायकी नाही, हे जर आपणच आपल्या लेकरांविषयी जर बोललो तर ती वेदी कशी तुटेल? काही वेदी तोडणं गरजेचं आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय केलं? ती वेदी तोडली. आता वेदी कुणी बांधलेली होती? बापाने बांधलेली होती. बघा मी लेकरांना सांगतो, मुलींना सांगतो, तुम्ही काही गोष्टी नवीन करायला गेला, आपले आई वडील ज्या पारंपरिक गोष्टीमध्ये आहेत त्या गोष्टीमध्ये असल्यामुळं आपल्याला थांबवतील, आपल्याला अडवतीलच. जसं गिदोनाला अडवणार होते, पण त्यांनी काय केलं? अक्कल लढवली. दिवसा नको करायला, आपण रात्री करू, कोण बघतंय, सुमडीत करू आपण. आणि त्यांनी गपचूप ती वेदी, बाल देवताची वेदी, कारण त्या काळामध्ये बाल
जे होते ते जास्त फेमस होते, कारण दिसणारा देव होता तो त्या काळचा. आणि बऱ्याच लोकांना दिसणारा देव पाहिजे असतो. अदृश्य देव आणि अदृश्य देवाची प्रतिमा आपला प्रभू येशू ख्रिस्त हे नकोय. आज बऱ्याच लोकांना दिसणारा पाहिजे. दिसतोय का? तरच तो देव. परमेश्वर अदृश्य आहे. परमेश्वर हाताने बनवलेला नाही. त्याने आपल्याला बनवलेला, आपण त्याला नाही बनवू शकत. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर या ठिकाणी गिदोनाला म्हणत आहे की काय आहे इकडे या ठिकाणी, गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरापैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले. पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बालदेवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोरा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यावेळेस वेदी बांधली गेलेली आहे. देवाला पाहिजे तशी वेदी बांधलेली गेलेली आहे आणि गोरा अर्पण केलेला गेलेला आहे. याचा अर्थ परमेश्वराला पाहिजे त्या पद्धतीने गिदोनाने वेदी बांधलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जर वचनामध्ये वाचत गेलो तर त्याच्यावरती गिदोनावरती परमेश्वराचा आत्मा इतक्या जोरात आला की त्याला सामर्थ्य मिळालं आणि त्याने इस्रायल लोकांना वाचवलेलं आहे. आज तुम्हालाही जास्त मोठ्या प्रमाणात नाही, मी चर्चसाठी म्हणत नाही, लोकांसाठी म्हणत नाही मी, की ताकद मिळावं, सामर्थ्य मिळावं, आत्मेनी भरा आणि लोकांना सुवार्ता सांगत फिरा. मी हे बोलत नाही प्रियानो. आज तुमच्याच घरामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना बायबल घेऊन वाचायची इच्छा नाही होत. आज बरेच लोकांना अशा परिस्थिती आहे की प्रार्थना करायची इच्छा होत नाही. तशा लोकांसाठी तुम्ही वेदी बांधा प्रियानो. तशा लोकांची चुकीच्या विधी पाडून टाका प्रियानो. त्याच वेळेस ते सगळे गुडघे टेकून बसतील. आज बरेच लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो, आज पिल्ले मी आमच्या फॅमिली म्हणजे आमचं खानदान जे आहे खूप थोडंसं मोठं आहे, पण आमचं जे परिवार आहे ते प्रभू येशूला स्वीकारलेला परिवार आहे. पण बरेच जे आहेत आमचे बाकीचे जे लोक आहेत ते जगिक पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात. परंतु तुम्हाला सांगू द्या, आज म्हणजे पिल्ले फॅमिलीमध्ये माझे चुलते जितके चुलते आहेत त्यांचे जेवढे मुली आहेत, माझेही बहिणी आहेत दोन्ही, त्यांना योग्य साथीदार नाही मिळाला प्रियांनो. असं एकाबरोबर झालं तर ठीक आहे, 2 मुलींबरोबर झालं तर ठीक आहे, 3 मुलींबरोबर झालं ठीक आहे, पण जेवढ्या मुली आहेत त्यांच्याबरोबर जर योग्य साथीदार याचा अर्थ काय, कामधंदा न करणारे, पिणारे, चुकीच्या गोष्टींमध्ये असणारे असे साथीदार त्यांना मिळाले, घरदार न बघणारे, तर ह्याला काय समजायचं? आमच्या पूर्वजांकडून काहीतरी चुकीची वेदी बांधली गेलेली आहे. ती मी परमेश्वरामध्ये येऊन ती मोडलेली आहे प्रियांनो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये वचनाला घेऊन ती वेदी मी मोडलेली आहे. माझ्याकडून जे जनरेशन होणार आहे, ग्लोरी पासून, सॅम पासून जे जनरेशन होणार आहे, ते श्राप इथून पुढे जाणार नाही येशूच्या नावामध्ये. हे मी विश्वासाने क्लेम केलेला आहे, मी स्वीकारलेला आहे प्रभू. प्रियांनो, मला ही इच्छा आहे की तुमच्यामधूनही तुमची जर काही चुकीची वेदी जर असेल पूर्वजांनी बांधलेली, ते येशूच्या नावामध्ये तोडून चांगली वेदी, जी देवाची वेदी आहे, ते तुम्ही स्वीकारा आणि स्वीकारत राहा. एकदा स्वीकारून झाला, एकदा प्रार्थना केली, एकदा वेदी बांधली, झालं. लगेच दुसऱ्या दिवशी हे सतत करण्या येणारं काम आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता हे बरेच लोक विचार करत असतील की हे काम तर ब्रदर लोकांनी करायला पाहिजे, हे काम तर सिस्टर लोकांनी करायला पाहिजे, बरोबर ना? हे काम तर पाळक साहेब लोकांचं आहे, हे काम तर बिशप साहेब लोकांचं आहे, जे जास्त प्रार्थनामध्ये असतात त्यांचं काम आहे. तर याच्यासाठी आपण वचन काढूया. शास्त्र 1 राजे याचा 18वा अध्याय 30 ते 39 वचन. जोरात कोणीतरी वाचेल का?
18, 30 ते 39. मग एलिया सर्व लोकांना म्हणाला, माझ्याजवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती, ती त्याने दुरुस्त केली. तुझे इस्रायल असे नाव पडेल असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते. त्याच्या वंशसंख्येइतके 12 धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली आणि 2 मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवार खणली. त्याने वेदीवर लाकडे ठेवली आणि गोरा कापून व तुकडे करून ते लाकडावर रचले. मग तो म्हणाला, 4 घागरी पाणी भरून होमबलीवर व लाकडांवर ओता. बस. प्रेज द लॉर्ड. एलिया माहिती आहे ना सगळ्यांना, खूप मोठा संदेष्टा होता. प्रेज द लॉर्ड. देव म्हणजे तो जशी प्रार्थना करायचा, देव त्या प्रार्थनेच्या द्वारे तुरंत लगेच उत्तर द्यायचा. लगेच उत्तर द्यायचा तो. आणि या ठिकाणी तो वेदी बांधत आहे. या ठिकाणी नाही का, तो चॅलेंज केलेलं आहे त्यांनी. तिथल्या लोकांना चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही वेदी बांधा, तुमचं जे काय अर्पण करा, बाल देताला काय करायचं ते करा, नाचा, जे काय करा. चिडवत पण होता. तुम्ही वाचलं तर तिथं तुम्हाला समजेल. मी आता वाचत नाही कारण वेळ झालेला आहे. चिडवत होता त्यांना, व नाचा, अजून जरा जास्त नाचा, अजून जास्त जोरात ओरडा, बघा तुमचा देव ऐकतोय का. शेवटी त्यांचं झालं का तुमचं असं बोलला. आणि मग त्यानंतर त्यांनी एकट्याने नाही, त्यांनी तिकडं असलेले जे त्याचे सेवक होते, त्याचे जे काही इस्रायली लोक होते, त्यांना सोबत बोलवलं. आणि मग ती वेदी जी पाडून टाकलेली होती, देवाची वेदी जी, ती दुरुस्त केली. म्हणजे देवाची जी पडलेली वेदी आहे ते दुरुस्त करायचं काम फक्त पाळक साहेबांचं नाही, फक्त बिशप साहेबांचं नाही, हे तुमच्या लोकांचं सुद्धा आहे. प्रार्थनेला हातभार लावायचं काम फक्त मध्यस्थी करणाऱ्या प्रार्थना योद्ध्यांचाच नाही, तर तुमच्या लोकांचा सुद्धा आहे. लोकांना सुवार्ता पसरवण्याचं काम फक्त पास्टर लोकांचा, ब्रदर लोकांचाच नाही, तर तुमच्या लोकांचंच आहे प्रियांनो. नाही इथे आम्हाला नाही बाबा सुवार्ता सांगायला, मला प्रार्थना करता येत नाही, मला कवर आपण हे बोलणार आहेत. आज पौलाचं ज्यावेळेस पत्र आम्ही वाचतो, अक्षरशः आम्ही रविवारी बायबल क्विज आहेत, 4 पत्र आहेत. त्या पत्राचा आम्ही ज्यावेळेस गहन अभ्यास करत होतो, पौलाविषयी इतका आमचा आदर वाढला, इतका आदर वाढला ना, की त्यांनी इतकं वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा, म्हणजे तो बंधनामध्ये होता, त्याचे हात बांधलेले असतात, त्याचे पाय बांधलेले असताना सुद्धा तो कसं बसं फिलिपेकराच्या लोकांना, इफिसकराच्या लोकांना, कलसेकराच्या लोकांना पत्र लिहितो आणि त्यांना सांगतो की तुम्ही प्रार्थना करा की मी या बंधनामध्ये असताना सुद्धा मला सुवार्ता पसरवता यायला पाहिजे, तुम्ही म्हणून प्रार्थना करा. ते किरकिर करत नाही येतं. काय देवा, मी तुझ्यासाठी मी प्रार्थना केली, मी लोकांना सुवार्ता सांग, काय चुकीचं केलं मी, असं नाही बोलत येतो. हा, आज आपण छोट्या छोट्या गोष्टी, यांनी प्रेज द लॉर्ड नाही केलं, त्यांनी नमस्ते नाही केलं, हा त्यांनी माझं नाव नाही घेतलं, छोट्या छोट्या गोष्टीला आपण किरकिर करतो. क्षमा करा मला, तुम्हाला काही गोष्टी माझे लागत असतील, पण परमेश्वर बायबलमध्ये पौल म्हणतो, इफिसकरासच्या लोकांना म्हणतो, कलसेकरासच्या लोकांना म्हणतो की सुवार्तेला शोभेल असं तुमचं आचरण असू द्या. तर इथं एलियानी एकट्यानी नाही तर लोकांना बोलून इथं पूर्ण भरून पाणी टाकायला सांगितलं. याचा अर्थ फक्त इथं पुलपिटवरती येणारे लोकांचंच काम हे सगळ्या गोष्टी, वेदी बांधणं वगैरे नाही. तर प्रियांनो, आपली वेदी काय, इब्रिकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 15 आणि 16 आपण वचन आत्ता वाचलेलं होतं. पर पुन्हा एकदा वाचा, मग आपण शेवट करूया. इब्री लोकांस पत्र 13वा अध्याय 15 आणि 16. त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. प्रेज द लॉर्ड. आपण काय केलेलं माहिती आहे का, त्यांना पत्करलेलं आहे. कुणाला? पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्माला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण ह्या त्रैक्य देवाला आपण पत्करलेलं आहे. पत्करणं म्हणजे काय? स्वीकारणं. म्हणजे याचा अर्थ काय? या ठिकाणी बसलेलं कोणीतरी आहे का जे इस्रायलमधून येऊन इथं बसलेलं आहे?
आपणही काहीतरी काळापूर्वीपर्यंत या इंडियामध्ये असलेल्या काही गोष्टी पाळत असणार आहोत. पण आपल्या कुठल्या तरी पूर्वजांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली, त्या सुवार्तेवरती विश्वास ठेवला, मग येशू ख्रिस्ताला पत्करलं, त्यानंतर आपण पिढ्यानपिढ्याची ख्रिश्चन असं स्वतःला म्हणून घेत आहोत. इथे इंडियामध्ये मला तरी असं सांगू नका किंवा असं बोलू नका मी जन्माचाच ख्रिस्ती आहे. हो, तुम्ही जन्माचे ख्रिस्ती आहात, आपण सगळे आहोत. पण अब्राहमाच्या विश्वासाद्वारे आपण जन्माचेच ख्रिस्ती आहोत, हे तुम्हाला कळू द्या. आपण गफलत करतो या वचनाद्वारे, खूप गडबड करतो. अब्राहमाने जे विश्वास ठेवला त्या विश्वासाद्वारे तो अब्राहम आपला विश्वासातला पिता झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर आपल्याला फिजिकल वेदी बांधायची गरज नाही, लाकडं रचायची गरज नाही, गोरा कापायची गरज नाही, ते रक्त तिकडं तिकडं सांडायची गरज नाही, त्याला जाळायची गरज किंवा परमेश्वराकडून अग्नी मागण्याची गरज नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आल्यानंतर एकदाच ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. मागच्या सगळ्या गोष्टी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी सगळं करून टाकलेलं आहे. म्हणून आपल्याला वेदी बांधायची गरज नाही, पण अर्पण करायची गरज आहे. तेच अर्पण इब्री लोकांस पत्र याच्या 13 अध्यायामध्ये 15 आणि 16 वचन मिळले की त्याला आपण पत्करलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या ओठांचं जे फळ आहे, आपण जे इथे येऊन स्तुतीने आराधना करतो ना, हे असंच करत नाही प्रियांनो. बघा ना तुम्ही, वचन सुरू होण्याच्या अगोदर, साक्ष देण्याच्या अगोदर, सर्वात अगोदर आपण करतो ती गोष्ट आहे स्तुती आणि आराधना. कारण आपण वेदी बांधत असतो प्रियांनो. आपल्या मुखामधून निघणार जे स्तुती आहे, जे आराधना आहे, त्याने आपण वेदी बांधत असतो प्रियांनो. तर आज पुन्हा एकदा आपण परमेश्वरासाठी वेदी बांधणार आहोत. स्वतःला परत एकदा बोला, हे बलवान वीरा, जोरात बोला, हे बलवान वीरा, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वर खरोखर तुमच्या बरोबर आहे. आज बरेच लोकांना वेळ होता, आज बरेच लोकांना ही संधी होती परमेश्वराचं वचन ऐकायचे, पण तुम्ही या ठिकाणी आला. ही परमेश्वराची योजना आहे. माझी इच्छा आहे तुम्ही तुमची जी जुनी वेदी आहे ह्याच्याविषयी विचार करा, ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तोडा आणि नवीन वेदी परमेश्वरासाठी बांधा. प्रेज द लॉर्ड. मला वाटतंय सगळ्यांना समजलेलं आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद करतो प्रभुपिता परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो बाप्पा. खरोखर प्रभुपिता परमेश्वरा, आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय चाललं आहे, त्याच्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे, तुझं वचन कसं वाचायला पाहिजे, कशी प्रार्थना करायला पाहिजे, कशी वेदी बांधायला पाहिजे, प्रार्थना मंदिरामध्ये आम्ही कसं यायला पाहिजे, कशी नम्रता, कसं सुवार्तेला साजेल अशी आमची प्रभुपिता परमेश्वर आचरण असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी प्रभू तुझ्या पवित्र आत्माद्वारे आम्हाला तू शिकव प्रभू. देवा, छोट्या मोठ्या गोष्टींविषयी जे आम्ही प्रभू त्रासतो, जे आम्ही प्रभुपिता परमेश्वर जे आम्ही आमच्या मनाला लावून घेतो, त्या सगळ्या गोष्टी येशूच्या नावामध्ये आम्ही काढून फेकून देतो प्रभू. कारण आम्ही आता स्तुती आणि आराधना करत असताना आम्ही गायलं ना प्रभू की तुझ्याशिवाय आम्ही काहीच नाही आहे प्रभू. पॉल म्हणतो ना प्रभू की प्रभू ख्रिस्त हे जगणे आणि ख्रिस्त हे जगणे हे लाभ आणि मरणे हे ख्रिस्त, हे सगळ्या गोष्टी येशूच्या नावामध्ये आहेत प्रभू. पॉल म्हणतो त्या प्रकारे आम्ही म्हणत आहोत प्रभुपिता परमेश्वरा की आम्ही आमच्यासाठी नाही तर ख्रिस्ता तुझ्या वचनासाठी आम्ही जगत आहोत प्रभू. तुझ्या सुवार्थेसाठी आम्ही जगत आहोत प्रभू. आम्ही प्रभुपिता परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टीला नाराज न होता, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रभुपिता परमेश्वर त्रासलेले न होता, येशूच्या नावामध्ये तुझी सुवार्ता, तुझं वचन आमच्या आचरणातून, आमच्या बोलण्याच्या द्वारे ते दिसू दे प्रभू. धन्यवाद करतो प्रभू. थँक्यू जीसस. धन्यवाद करतो प्रभू. प्रभू या ठिकाणी जमले प्रत्येकांचा ताबा मी तुझ्या हातामध्ये सोंपून देतो प्रभू. देवा, आज जे वेदी प्रभुपिता परमेश्वर दिसत नाहीये, अदृश्य आहेत पण बांधले गेलेले आहेत, ते प्रत्येकांना तोडता यावे.
ते प्रत्येकांना मोडता यावे, असे शक्ती, अशी सामर्थ्य तू आत्म्याद्वारे त्यांना पुरव, अशी प्रार्थना मी करतो प्रभू. ते उपास प्रार्थना करतील, ते प्रार्थना करतील प्रपिता परमेश्वर, निरंतर प्रार्थना करतील, त्या सगळ्या चुकीच्या वेदी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुटून जाऊ दे, अशी प्रार्थना यावेळेस मी करतो प्रभू. प्रभू, इथून पुढचा संपूर्ण वेळ काळ तुझ्या हातामध्ये संपवून देतो. वचनाद्वारे प्रभू आम्ही तुझ्या प्रित्यर्थ आम्ही वेदी बांधतो प्रभू, सतत बांधतो प्रभू, रोज बांधतो प्रभू. स्तुतीने आराधनाचा यज्ञ आम्ही रोज तुला देतो प्रभू. फक्त आठवड्यातून एकदा मंदिरामध्ये येऊन नाही प्रभू, घरामध्ये असताना, कामामध्ये असताना, ज्या ज्या वेळेस आम्हाला वेळ सापडेल प्रभुता परमेश्वर, त्या वेळेस आम्ही वेदी बांधावी असं आम्हाला तू शिकव प्रभू. धन्यवाद करतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन.